आपण तर हे बघा 2 वर्षापूर्वी चौंडीला राजमाता अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी स्वतः रामशिंदे साहेब आणि त्यांच्या समुदायाचं सगळ्या आंदोलन होतं आणि कार्यक्रम ठेवलेला होता. त्यावेळेस आपण जाहीर केलं होतं की धनगर समाजाला गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची मागणी योग्य आहे. आजही आम्ही त्याच भूमिकेत आहे. आज त्यांचं सुद्धा मुंबईला आंदोलन सुरू आहे आणि ते बोराडे भैया ते सगळेजण मिळून करताय. त्यांचा सगळा समुदाय तर ते कोराडे भाऊ ते सगळेच त्याच्यामध्ये आंदोलनात आहेत. तर त्यांना आमचा कधी पण पाठिंबा आहे. कधी पण त्यांच्याही गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. साहेब सोपं नाही हो. तुम्हाला बोलायला काय होतं, तुम्ही सहज बोलून जाता. परंतु जे मायबाप आपले जनावरामागं, मेंढ्यामागं, शेळ्यामागं डोक्यात आपले उन्हात तळतायत, ती तळमळ तळतळ त्या वेदना खूप आहेत. त्या गरीब धनगरांनी काय केलं? आपल्या नीतिगिरी पायी आपण गोरगरीब मराठा, गोरगरीब धनगर का संपवायचा? त्यांनी काय केलंय? त्यांच्या लेकराबाळाचं कल्याण झालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, राज्याच्या केंद्राच्या त्यांनाही सुविधा मिळाल्या पाहिजेत. वाईट भावना का? एखाद्या नेत्याबद्दल असणं ठीक आहे, समाजाबद्दल का? मराठ्यांचे लेकरं सुधारले पाहिजे, धनगरांचेही सुधारले पाहिजे. या भूमिकेतून मी 2-2.5 वर्षापासून मीच असा आहे की धनगर समाजाच्या आंदोलनाला, आरक्षणाला पाठिंबा देणार आहे. आणि हे ज्याच्यासाठी पळतेत ते नेते फक्त यांचा वापर करून घेतात. एकदाही म्हणत नाहीत की धनगराला इष्टीतून आरक्षण द्या, एकदा पण म्हणत नाहीत. हे ज्याच्यासाठी पळतेत त्या नेत्यांनी म्हणायला पाहिजे ना. विधानसभात आहे ना, ते मंत्री म्हणून मिरवतो इकडे तिकडं. त्यांनी म्हणायला पाहिजे ना की धनगरांना आरक्षण द्या इष्टीतून. का म्हणत नाही? अरे तुम्ही ज्याच्यासाठी मरमर करता तो म्हणत नाही, आणि तुम्ही आमच्यासाठी काहीच मरमर करत नाही. तरी आमची इच्छा आहे धनगरांना आरक्षण मिळायला पाहिजे. आणि ते प्रामाणिक आंदोलन आहे. सगळ्यांनी त्याच्यात उतरून आपल्या समाजाला न्याय दिला पाहिजे. आमचा तर पाठिंबा 100% आहे त्यांना.